परिवारांना नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार, तसेच जे महाविकास आघाडीकडनं जे नगरपालिकेसाठी उभारले होते त्या सर्व सदस्यांचा सत्कार व इसुबाईंचे मित्र जे सेवानिवृत्त झाले त्यांचा हा जो सत्कार घरगुती कार्यक्रम ठेवला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय माधवांना भुजबळ, आमच्या कोर कमिटीचे भाऊसाहेब बांजी, तौफिकभाई शेख, नरेश काका पिंदे, राजाभाऊ कदम, दत्ता अण्णा मुसळे, बाबासाहेब मगर, सतीशदादा बांजी, बाबासाहेब पांढरे, सर्व निवडून आलेले नगरसेवक आणि उपस्थित मुस्लिम समाजातील बांधव आणि ह्या प्रभागातील सर्व तरुण कार्यकर्ते, काल झालेल्या निवडणुकीमध्ये संपूर्ण मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे होता. त्यांच्या भरघोस मतदानामुळे आज ह्या नगरपालिकेमध्ये आता भाऊसाहेब बोलले त्या टाईपमध्ये 5 पांडव निवडून द्यायचं काम मुस्लिम समाजाचं मोठं योगदान आहे. त्यामध्ये मलाही जे मतदान पडले त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाबरोबर ह्या प्रभागामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि अमोलभाईंच्या नेतृत्वामुळं भरघोस मताची तुम्ही मला ह्या प्रभागामध्ये मताधिक्य दिलं, त्याबद्दल मुस्लिम समाजाचं आणि ह्या प्रभागातील तरुण कार्यकर्ते आणि जनतेचा मी आभार व्यक्त करतो. कालची जी निवडणूक होती ती धनशक्ती विरोधात जनशक्तीची होती. निवडणूक 2 तारखेला होती. 1 तारखेपर्यंत तुम्ही विचारलेल्या 10 माणसापैकी 8 माणसं म्हणत होती महाविकास आघाडीचा विजय होणार. असं काय घडलं? 1 तारखेच्या दुपारी 4 वाजल्यापासून 2 तारखेच्या 5 वाजेपर्यंत आणि 2 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत त्या मनपिटीला माहित आहे. हा माझा पराभव जरी का झाला असला तर मी कुठं खचलो नाही, कारण जनतेनं तेवढं मुलं प्रेम दिलं. प्रेमच खूप महत्वाचं असतं राजकारणामध्ये. जनता तुमच्याबरोबर किती आहे त्यातल्या त्यात जी विकली जात नाही, जी सुशिक्षित जनता आहे ती किती तुमच्या पाठीमागे आहे त्याला खूप महत्व असतं. मला एकच विनंती करायची आहे निवडून आलेल्या नगरसेवकांना, कायम तुळजापुरातली जनता काँग्रेसच्या पाठीमागे असते, काँग्रेस विचारसरणीच्या पाठीमागे असते, पण काहीतरी आपण कुठंतरी कमी पडतो त्यांना हे करण्यात, वचन देण्यामध्ये किंवा त्यांचे कामं करण्यात. म्हणून जनता आपल्याला इलेक्शन मध्ये थोड्या कमी अधिक मताफरकानं आपल्याला नाकारते. हे आपण विचार केला पाहिजे. आपण जनतेच्या विचाराची कामं नीटपणे आणि ठामपणे नगरपालिकेत मांडून, जसं आता थोरात सरांनी सांगितलं की ह्या भागामध्ये गाड्यांचं प्रमाण जास्त आहे, इकडे पार्किंग असल्यामुळे इकडे गाड्या अस्ताव्यस्त लागतात, त्याला व्यवस्थित लावायचं काम नगरपालिकेचं आहे, पण त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागणार आहे. स्वच्छतेचं आता सरांनी सांगितलं, पण कालच्या 1 तारखेला ह्या नगरसेवकांनी सगळ्यात पहिल्यांदा निवेदन दिलं सीओला की तुळजापूर शहर खूप लहान होत आहे आणि ह्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे, तुम्ही स्वच्छ शहर करावं. त्याचं निवेदन केले, कारण का आपण इलेक्शनमध्ये सांगितलं होतं की दररोज तुळजापूरमध्ये स्वच्छतेसाठी दररोज 80,000 रुपये महिन्याला 24 लाखाचं टेंडर आहे. आणि आपणच म्हणतो की आम्ही टॅक्स भरतो, आम्ही सगळं करतो, घरपट्टी भरतो, नळपट्टी भरतो, पण जी भौतिक सुविधा आहे त्या नगरपालिका आपल्याला देत नाही. त्याला फक्त नगरसेवकच नाही तर जनतेनं पण आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण नगरसेवक जर मागणी करतो, जनतेने आता ते ऍप आले स्वच्छतेचं, त्या ऍपवर तुम्हाला फोटो टाकायला स्वच्छतेची काही हरकत नाही जनतेला जर का वाटत असेल तेवढं जनतेनं पण हे करावं. फक्त नगरसेवकाची जबाबदारी आहे असं न समजता जनतेनं पण सहभाग घ्यावा. कारण आता परवा इलेक्शन झाल्यानंतर एक ब्लॉग भाऊसाहेब तुम्ही वाचला असेल फेसबुकला,
की तुळजापुराच्या घाणी बरोबर त्यांनी मंदिरापर्यंत भक्त जातात आणि हे तुळजापुराचं जे काय हे होतंय बदनामी होत्या त्याला सगळ्यात महत्वाचं कारण इथली अस्वच्छता आहे. मग ती शहरातली असो ना मंदिरातली असो त्याच्यामुळे बदनाम होते. ह्याला कुठंतरी आपल्याला आळा घालावाच लागतं. आता निवडणूक झाली सत्ताधारी जे 18-20 वर्ष होते त्यांना काय त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांनी त्यांचा कार्यक्रम पहिल्यासारखा कितीही म्हणले तरी त्यांनी त्यांचा पैसे कमवायचा कार्यक्रम तसा चालू ठेवणार. पण आपली जबाबदारी सगळ्यांची वाढली आहे, नगरसेवकांची आणि जनतेची. आपण ठामपणे त्यांना विरोध करायचं काम सगळ्यांनी मिळून करू. सगळ्या जसं आपण इलेक्शन मध्ये होतो तसंच पुढे पण एकत्र राहून या तुळजापुराच्या विकासाला आपण हातभार लावू. आपण येसूबाई शेख आणि मित्र परिवाराने जो सत्कार इथं सर्वांनाच केला त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पक्षातर्फे सर्व मुस्लिम समाजाचं आणि येसूबाई शेख यांचं आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद. अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष युसुफ मामा शेख यांनी जो आज नवनिर्वाचित नगरसेवक जे निवडून आले त्यांचा केला सत्कार, तसेच महाविकास आघाडीकडून लढलेले जिद्दीनं सर्व उमेदवार, अध्यक्षपदाचे अमरभाई उमेदवार, रिटायर झाले आमचे लालसाहेब मगर, खालिद महमूद सिद्दीकी यांचा सत्कार केल्याबद्दल तुमचा आभार. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की युसुफ मामा शेख आणि कुथवळ परिवार यांचा गेली 50 वर्ष झालं एकमेकाशी संबंध आहेत. युसुफ मामाचे सासरे पाशा मामा आणि आमचे वडील माधवांना हे एकदम जवळचे मित्र होते. पाशा मामा गेली आता या जगात नाही, परंतु 25 ते 30 वर्ष ते आमच्या घरी राहिले. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मंदिरमध्ये यात्रा सुद्धा त्यांनी केली आहे आमच्या घरात. आणि या प्रभाग क्रमांक 9 मध्ये ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मला या प्रभागामध्ये इथे येण्यासाठी त्यांनी सल्ला दिला आणि त्यांनी म्हणले की बाबा ह्या प्रभागात थोडा सर मी आपल्याला सांगू इच्छितो की या 11 प्रभागामध्ये आपला प्रभाग स्वच्छतेमध्ये सर्वात मागासलेला आहे. आपल्या गटारी असतील, घाणीचं साम्राज्य असेल या भागामध्ये भरपूर आहे. आणि हा प्रभाग 18 पगड जातीचा आहे. तसाच रोजीनिशी करून खाणार आहे. म्हणजे या प्रभागामध्ये 90% लोक रोज करावे आणि पोट भागवावं असा हा प्रभाग आहे. म्हणून आम्ही हा प्रभाग निवडला आणि या प्रभागामध्ये नक्कीच काम करू. तुम्ही मगाशी म्हणलात की विरोधी पक्षात आम्हाला बसवलं आपण. नवीन वर्षाच्या 1 तारखेला आम्ही 5 जणांनी जाऊन स्वच्छतेसाठी शिवणला असतील आणि हुतात्मा स्मारक ते आरे चौक ते किसान चौकी हा रोड 1991 पासून प्रलंबित आहे. हा रस्त्यावर यातले 50% लोक राहतात. याचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करून आम्ही 5 नगरसेवकांना जाऊन जे विभागीय अधिकारी आहेत ओंकार देशमुख साहेब त्यांना सुद्धा अर्ज दिले आहेत. आणि आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचे पण आभार. आज तुम्ही एवढ्या ताकदीनं आज महाविकास आघाडी असेल, काँग्रेस पक्ष असेल यांच्या पाठीमागे लोकसभा, विधानसभा, नगर परिषद झालं. आज तिन्ही निवडणुकीत मी स्वतःहून पुढे येऊन बघतोय. आज तुम्ही भरभरून आम्हाला मतदान देत आहे. मी आज तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुम्ही कधीही अडीअडचणीला आम्हाला बोलवा. आम्ही तुमच्या अडीअडचणीला कधीही पडू. आज 3 दिवसाखाली आमचे नगरसेवक बंधू या 4-5 बंधूंनी मला गटनेतेपदी निवड केली आहे. त्याबद्दल त्या बंधूंचंही आभार मानतो. आणि मुस्लिम बांधवांनी आम्ही तौफिकबाईंना कॉप्ट करायसाठी जर आपली संख्याबळ असलं असतं तर आपण तौफिकबाईला कॉप्ट करण्याचा शब्द दिला होता. तौफिकबाई मान्य करणार तुम्हाला. पण परंतु आज आपलं संख्याबळ तेवढं नाही. जर 2 कॉप्ट होत असतील तर आपला कॉप्ट होत नाही की तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तुमच्यावर अन्याय कधीही होणार नाही. तुमच्या पाठीशी आम्ही ठाम आहे. युसुफ मामा आपण आमचा सत्कार केला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.